पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम रखडलंय। 45 दिवसांची मुदत संपूनही काम जैसे थेच आहे। तर समितीसह अध्यक्ष प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। भाविकांना पांडुरंगाचं दर्शन कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धनाचं काम रखडलेलं आहे, नेमकं काय कारण आहे? नक्कीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन संवर्धनाचं काम 1.5 महिन्यापूर्वी सुरू झालं होतं। 1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल असं मंदिर प्रशासनानं आणि काम करणाऱ्या एजन्सीने सांगितलेलं होतं। मात्र आज 1.5 महिना पूर्ण होत आला तरी हे काम संत गतीनं चालू आहे। मंदिरचं प्रशासन असेल, मंदिराची समिती असेल, या सगळ्यांचं याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळते। तर ठेकेदाराकडून ही चालढकल झाल्याची पाहायला मिळते। मात्र सध्या सकाळी 5 ते 10 या वेळेतच देवाचं दुरून दर्शन आहे। त्यामुळे भाविक प्रतीक्षेत आहेत की हे काम कधी पूर्ण होणार आणि देवाचं पदस्पर्श दर्शन आपल्याला कधी मिळणार। सध्या पदस्पर्श दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना फक्त मुखदर्शनावरच समाधान मानावं लागतंय। मात्र मंदिर समितीचा जो दुर्लक्षपणा झालाय त्यामुळे हे कामाला उशीर होत असल्याचं समोर येत आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय 45 दिवसांची मुदत संपूनही काम जैसे थेच आहे। त्यामुळे आता प्रशासन याच्यावर काय उत्तर देत आहे किंवा स्पष्टीकरण देत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।